नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत गव्हाच्या पिठापासून, म्हणजेच आपल्या रोज करतो त्याच चपातीपासून आज आपण पिझ्झा तयार करणार आहोत. जसे की आपण बाहेरून जसा पिझ्झा मागवतो अगदी तसाच खायला हा पिझ्झा लागतो. खाणाऱ्याला ओळखायला सुद्धा येत नाही की हा पिझ्झा चपातीपासून आपण तयार केलेला आहे. इतका छान हा पिझ्झा तयार होतो. खूप अशी सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यात हा पिझ्झा तयार होतो आणि मुलांना तर फारच आवडतो. त्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने पिझ्झा घरच्या घरी बनवून पहा. आणि हा पिझ्झा आपण गव्हाच्या पिठाचा वापर करून केल्यामुळे सकस आणि पौष्टिक आहे. येथे आपण मैद्याचा वापर न करता हा पिझ्झा तयार केलेला आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. अगदी आपण रोज जशी चपाती तयार करतो अगदी तशीच चपाती आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेली आहे. आता ही चपाती आपण एका बाजूनी तव्यामध्ये भाजून घेऊयात. गॅस हा मिडियमच ठेवायचा आणि ही चपाती आपण एकाच बाजूने शेकून घेणार आहोत. जसे आपण रोजच गव्हाच्या पिठापासून चपाती करतो अगदी तशीच चपाती ही मी करून घेतलेली आहे. पहा, आता ही एक बाजू शेकून झाली आहे. आता आपण ही पलटून घेतली आहे. याला आपण काठी चमच्याने टोचवून घेऊयात. असं केल्याने ही चपाती फुगत नाही. जशा पद्धतीने बेसला सुद्धा असे छिद्र असतात तशा पद्धतीने आपण छिद्र पाडून घेतलेले आहेत. या चपातीला आपण पिझ्झा सॉस लावून घेऊयात. सर्व बाजूनी व्यवस्थित असा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा. पिझ्झा सॉस लावल्यामुळे याला पिझ्झाची टेस्ट येते. सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यावर आता आपण मोझरेला चीज लावूयात. असे पसरवून घ्यायचे. जेवढे तुम्ही चीज वापराल तेवढे मुलांना हा पिझ्झा आवडतो. त्यामुळे चीज हे जास्त प्रमाणात घालायचे. मुलांनाच काय हो, सर्वांनाच चीज आवडते. चीज पसरवून घेतली की यावर आता आपण यावर ठेवण्यासाठी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची ही बारीक अशी कट करून घेतलेली आहे. टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. हे यावर ठेवूयात. यावर तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही ॲड करू शकता. टोमॅटो, कांदा, शिमला मिरची हे मी यावर लावून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार आणखी यामध्ये भाज्या तुम्ही ॲड करू शकता. स्वीट कॉर्न, पनीर ह्या सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. टोमॅटो, कांदा लावून झालेला आहे. आता आपण शिमला मिरचीचे तुकडे यावरती ॲड करूयात. हे सर्व भाज्या आपण यावर ठेवत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा, किंवा ह्या भाज्या सर्व ठेवायला वेळ लागत असेल तर गॅस तुम्ही बंद सुद्धा करू शकता. पहा, सर्व भाज्या आपल्या यावर ठेवून झालेल्या आहेत. यावर आणखी आपण थोडेसे चीज घालूयात. आणखी चीज लावून झाल्यानंतर यावर थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो घालूयात. कधी तर अशा रेसिपीज खायला खूप छान लागतात. लहान मुलं हा पिझ्झा खाणार असतील तर चिली फ्लेक्सचे प्रमाण थोडेसे कमी करा. आपण हा पिझ्झा गव्हाच्या पिठापासून तयार केलेला असल्यामुळे हा पौष्टिक आणि सकस सुद्धा आहे. याच्यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला नाही आणि खूप काही साहित्यही लागत नाही. त्यामुळे हा पिझ्झा पटकन तयार होतो. हे सर्व तयार झाल्यामुळे आपण याला आता 2 मिनिटं झाकण ठेवलेले आहे. 2 मिनिटे झाले की याचे झाकण काढून हा पिझ्झा आपण काढून घेऊयात. पहा, मस्त असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे. दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे. आता आपण याला कट करून घेऊयात. पहा, किती पटकन होतो आणि खूप कमी साहित्यात होतो. त्यामुळे बाहेरून पिझ्झा आणायची गरज नाही. घरच्या घरी आपण हा पिझ्झा तयार करू शकतो. पहा, चीज किती मेल्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता. जसे की हा पिझ्झा आपण बाहेरून आणलाय असे वाटत आहे. अशा पद्धतीने मुलांना जर घरच्या घरी खायला दिले तर मुलंही खुश आणि आपणही खुश. कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. अगदी सोप्या पद्धतीने व्हेज पिझ्झा आपला घरच्या घरी तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत, चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.